छत्रपती शाहू महाराज यांची राजधानी असणाऱ्या साताऱ्यात छत्रपतींचे 13वे वंशज खासदार आहेत। मात्र इथल्या घराणेशाहीच्या संघर्षाची पार्श्वभूमी या मतदारसंघाला आहे। साताऱ्याचं अजिंक्यतारा काबीज करण्यासाठी होत असलेल्या लढाईसाठी तिथली स्थिती जाणून घेणारा हा मतदारसंघाचा आढावा आपण पाहूयात। सातारा लोकसभा मतदारसंघाला ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या मतदारसंघाचं एकेकाळी प्रतिनिधित्व केलं, तर यशवंतराव चव्हाण सलग 5 वेळा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते। महाबळेश्वर, पाचगणीसारखी पर्यटन केंद्र, वाईचं प्रसिद्ध गणपती मंदिर आणि अनेक साखर कारखाने असलेला हा मतदारसंघ आहे। जास्त पावसाचे भाग आणि कमी पावसाचे काही दुष्काळी भाग अशी परस्पर विरोधी भौगोलिक स्थिती असलेला हा वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघ आहे। सातारा लोकसभा मतदारसंघात वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा हे विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात। भौगोलिकदृष्ट्या अतिपर्जन्यमान असलेल्या पाटण, महाबळेश्वर, पाचगणी या डोंगराळ भागात शेती आणि कृषी प्रक्रिया हेच प्रमुख उद्योग आहेत। कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, सातारा आणि पाटण या मतदारसंघात साखर कारखाने असून मोठ्या उद्योगांची संख्या नगण्य आहे। सातारा जिल्ह्यामधली पाण्याची समस्या, दुष्काळी स्थितीमुळे बारमाही पिकांऐवजी एका पिकावरचं अवलंबित्व, सुशिक्षितांची बेकारी, साखर कारखान्यांव्यतिरिक्त मोठ्या उद्योगांचा अभाव, औद्योगिक क्षेत्रातलं मंदीचं वातावरण ह्या या भागातल्या प्रमुख समस्या आहेत। सुरुवातीला क्रांतिसिंह नाना पाटील, नंतर यशवंतराव चव्हाण यांचं नेतृत्व लाभलेल्या या मतदारसंघावर 1999 नंतर वर्चस्व राहिलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचं। 1999 आणि 2004 मध्ये लक्ष्मणराव जाधव पाटील आणि त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये उदयनराजे भोसले यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राखला। उदयनराजे भोसले यांच्या लोकप्रियतेला विचारात घेऊन दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली। मात्र 2014च्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यानं विजयी होणाऱ्या उदयनराजे यांच्या याच मतदारसंघात तब्बल 10,000पेक्षा जास्त लोकांनी नोटा या पर्यायाची केलेली निवड लोकांची नाराजी देखील कमी नसल्याकडे निर्देश करत आहे। 2019च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विरोध करूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांच्या विरोधात बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं ॲडव्होकेट सहदेव ऐवळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर शिवसेना भाजपा महायुतीनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे। नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात यंदा चांगली लढत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे, तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशामुळे तिरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे।